भाऊ, बोलो बोलो. आपले 4 पत्र दिले होते साहेबांनी. शहादा तालुक्यात 2, हम्म, खर्दतावाड्याला 1 हम्म, हम्म, आणि विनोदला 1. हम्म. आणि कसलं पत्र यांना ते? घेऊन गेलो ग्रामविकास मंत्री हा, जयकुमार गोरे हा, साहेबांकडे. गोरेंकडे. हा, हा, 25-15चा निधी मिळावा बुवा. हा, 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 हा. आणि यांची दलाली करत होता. 10% प्रमाणे पैसे गोळा केले डोर करणे. ओ, ऐसा आहे क्या? हो. हा, हा, हा. हा. मग? काल गेले होते हम्म, 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 मंत्रालयात. हम्म, 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 पण गोरे साहेबांनी काही दिले नाही म्हणे. हम्म, हम्म, हम्म. पैसे डोर करणे जमा करून घेतलेले. अच्छा अच्छा, ओके ओके. हो. हा, आणखी? मग आता सर लेटेस्ट हीच आहे. ठीक आहे, आणि बरं झालं. शितोडे बी गेले पैसे काढण्यासाठी आणि हा. ठेकेदार बी आले. तिथोडे कोणाकडनं करते हालचाल? अजितदादांकडे गेली होती. हम्म. विखे साहेबांना बोलवलं होतं म्हणे अजितदादांनी. हो हो, मग? तर विखे साहेबांनी सांगितलं की बुवा नंदुरबारच्या पैशांचा काही विषय नाही म्हणे, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं म्हणजे. हम्म, 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 तिला काही पैसे दिले नाही म्हणे त्यांनी. हम्म, हम्म, तर हम्म, ती जोशी म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा कोणीतरी मित्र आहे हम्म, नागपूरला. हम्म, तर त्यांच्या बरोबर काम करतात म्हणे ते. हम्म, 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 प्रसाद जोशी का असं काहीतरी नाव सांगितलं. हम्म, 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 हम्म. तर तिच्या नवऱ्याचा जो मित्र आहे त्याचे मेहून आहेत ते. हम्म, 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 तर त्यांच्याकडनं ते लाईन लावता येतं. ती काल परत आली मुंबईला. हम्म, 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 हम्म. हम्म. अच्छा. हम्म, आणि ती सांगत होती काल हम्म, की महाराष्ट्रात आपलं राष्ट्रीय अध्यक्ष यांची नेमणूक भूपेंद्र सिंग यादवांची नेमणूक होणार आहे म्हणे. हम्म, 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 हम्म. आणखी? आणि महाराष्ट्रात रवी चव्हाण हम्म, हम्म. बिजू भाऊंना महामंत्रीपद धुळ्याचं देणार आहेत म्हणे, बाकीच्या सर्व पद काढणार आहेत म्हणे. धुळ्याचे देणार आहे? हम्म. आणखी? बस एवढंच बोलली. आणखी? एवढाच विषय होता, बाकी तर काही नाही. हम्म. हे तर रवी चव्हाणचं कधीच फायनल झालेलं आहे, जगजाहीर येते तो काही विषय नाही. हो आणि हो भूपेंद्रजीचं तर कधीचं नाव चाललेलं होतं. हो हो. भूपेंद्रजींनी महाराष्ट्र जिंकला त्याच्यामुळे आणखी त्यांची राजकीय उंची वाढलेली आहे. बरोबर. इकडनं तिकडनं बातम्या ऐकून फेकत असेल. हा, ती फेकते. आलं लक्षात. आणि महामंत्र्याला सर्व विभाग दिला जातो, एक दिला जात नाही. ठीक आहे, नॉलेज फेकू असते त्या. ठीक आहे, सांगत जा पण तरी पण मला काही गोष्टी. जी भाऊ जी. चालेल चालेल, ओके.